नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 24, 25 आणि 26 जून 2026 या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर ह्या काळात वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्रात मान्सून पावसाचा जोर जबरदस्त, तर काही भागामध्ये मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर वाऱ्याचा जोर जास्त राहील आणि काही भागामध्ये पाऊस देखील अधिक तीव्र स्वरूपात बघायला मिळणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांवर बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 25, 26 आणि 27 जून दरम्यान महाराष्ट्रातील मान्सूनची स्थिती अनेक भागात सक्रिय राहण्याची शक्यता। अरबी समुद्रातून येणारे ओलावायुक्त दक्षिण पश्चिम मान्सूनी वारे राज्यात सतत आर्द्रता आणत असल्याने पावसासाठी वातावरण पोषक राहू शकते। कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार मान्सूनी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे। काही किनारी आणि घाटमाथा भागात मुसळधार पावसाचा अंदाज। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली तसेच नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्या भागात चांगल्या पावसाची शक्यता। मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली आणि बीड जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपात मान्सूनी पावसाचा अंदाज। विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस, काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता। मात्र शेतकरी बांधवांना पुढील 3 दिवसात महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर काही काळ कमी झालेला दिसू शकतो। याचे कारण मान्सूनी वाऱ्याची रचना आणि पावसाचे क्षेत्र बदलणे असे असू शकते। त्यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये एकसारखा पाऊस पडेल असे नाही। काही भागात चांगला पाऊस सुरू असतानाही काही भागामध्ये पावसाचा तात्पुरता खंड जाणवू शकतो। समुद्री परिस्थिती पावसासाठी अनुकूल राहू शकते। अरबी समुद्रातून येणारे वारे साधारण 30 ते 50 किमी प्रति तास वेगाने राहण्याची शक्यता। त्यामुळे कोकण, घाटमाथा आणि काही भागात अंतर्गत भागात पावसाची तीव्रता वाढू शकते। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, ज्या भागात सलग 2 ते 3 दिवस समाधानकारक पाऊस झाला आहे तेथे पेरणीसाठी वातावरण अनुकूल राहू शकते। मात्र कमी पाऊस असलेल्या भागात जमिनीत ओल तपासूनच पेरणीचा निर्णय घ्यावा। तसे मेघगर्जना आणि विजांच्या वेळी शेतातील कामे टाळावीत। एकंदरीत 25 ते 27 जून दरम्यान कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचा प्रभाव अधिक राहू शकतो, तर मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते चांगल्या पावसाची शक्यता। काही भागात पावसाचा तात्पुरता खंड जाणवला तरी मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्र या समुद्रामध्ये बाष्पयुक्त वाऱ्याचा साठा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून हे बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राकडे ओलावा आणत आहे आणि त्यामुळे मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे। 25, 26 आणि 27 जून 2026 या तारखेला महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मान्सूनचा जोर अधिक, तर काही भागामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये वादळी पावसाचा अंदाज असणार आहे। 25, 26, 27 जून 2026 या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टीकडे जोर जास्त राहील। तमिळनाडू, तेलंगणा या भागात हलका मध्यम, आजूबाजूच्या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। भारताच्या पूर्वेकडे विजयवाडा, हैदराबाद, रामगुंडम, जगदलपूर मध्यम स्वरूपात राहील। कांतामल, राऊरकेला, कोरबा, धनबाद, कोलकाता या भागात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे महाराष्ट्राकडे किनारपट्टीकडे पावसाचा अंदाज दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्टोना जोरदार पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीचा परिसर पणजी, वास्को द गामा तसेच अरोस, वेंगुर्ला, मापण, कुडल, सावंतवाडी, अंबोली मुसळधार पावसाचा अंदाज राहील।
आणि कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, राणाकुंडे, कानापूर, नेटुरगंजी मध्यम हलका पाऊस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात अजरा, नेसारी, अड्डाला ते मध्यम स्वरूपात राहील. कुरणवाडी, सांकेश्वरा, चिकोडी, रायबा, हिडकल आणि तसेच शिरगोपीकुडाची सांगली जिल्ह्याचा परिसर हलका पाऊस बघायला मिळणार आहे. सांगली, मालगावला मध्यम स्वरूपात राहील. जळकाटी, किरंगी, अडाली, तेलसंग, दागलपूर, बेलजत, नागज, कोची जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील. कोल्हापूर जिल्ह्यात किनी, कोडाली, कोल्हापूर, इचलकरंजी, इस्फुर्ली, काकल हलका पाऊस राहील. मलकापूर, कोकळाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. तसे पावसाची शक्यता ही मालवण, वायगणी, पोईपकासल, कडेगाव, पटेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील. रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण जोरदार पावसाचा अंदाज राहील. पोंडा, राधानगरी, खारेपट्टण, गगनबावडा, राजापूर, रेपट्टण, लांजा, बेलकर, सकरप्पा जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे. तसेच सातारा जिल्ह्याकडे कोयना, पटण, अरळ, आरवाडे मध्यम स्वरूपात राहील. माकंजन, सरवाडा, हेडवी, गुहागर, मारगाव, तांबे, लोटे, चिपळूण, सागदेव मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. सातारा जिल्ह्याकडे सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, देवराव, मोल, लाटे, फलटण, लोणात, खंडाळा हलका पाऊस राहील. बराड, शिंगणापूर आणि तसेच दिघाची, मौद, बुद्रुक सोलापूर जिल्ह्याचा परिसर अकलूज, माळशिरस मध्यम स्वरूपात राहील. पंढरपूर, मंगळवेढा, मारवाडे, कुरुबलाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला जोरदार पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या या भागात पुढील 3 दिवसात राहील. वडोला, तांदवाडी, तुळजापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे. मोल, अंगार, शेतपल, अरणगाव, वेरमंग, पाणेगाव, वार्शी जोरदार स्वरूपात राहील. आणि अकलूज, माळशिरस, बेंबले, टिंबुर्णी हलका पाऊस राहील. वांगी, केरनलाई हलका राहील. तसेच लगेच परंडा, कोंडेस, सेल्सियस, करमाळा जोरदार स्वरूपात राहील. बिगवण, केटूर, बिगोन रोड, बारामती, लुसुंबे हलक्या पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील. लाटे, पलटण, लोणात, खंडाळा हलका पाऊस बघायला मिळणार आहे. सातारा, कोरेगाव, रहमतपूरला हलक्या पावसाचा अंदाज राहील. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील. कोयना, पटण, अरळ, आरवाडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच मारगाव, तांबे, गुहागर, दहागाव, लोटे, चिपळूण, वसटपोट, सागदेव, महाबळेश्वर जोरदार पावसाचा अंदाज राहील. पाचपणी, कलशी, श्रीवर्धन, दिवेघर, महाड, गोरेगाव या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्याकडे व्याली, सोनापूर, लवासा, जिटे मध्यम स्वरूपात राहील. टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, आंबेकळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्याच्या इतर भागामध्ये बोर, शिरवळ आणि तसेच सासवड, जेजुरी हलका पाऊस राहील. पुणे, दायरी, लोणी, कालभोर, वाघोली, चाकण हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. तसे अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाची स्थिती ही कर्जत, करमाळा, जामखेड, काडा, आष्टी मध्यम स्वरूपात राहील. आणि राळेगाव, सुरेगाव, पारणे, सुपे, आले आणि टाकेडोकेश्वर हलका पाऊस राहील. अहिल्यानगर, धनगरवाडी, शिरळ, माका हलका पाऊस राहील. देवळी, प्रवरा, श्रीरामपूर तालुका बनले हलका राहील. शिर्डी, पिलतांबा, कोपरगावला बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा चोंडी, अलिबाग, पेन इकडे जोरदार स्वरूपात राहील. श्रोळ, खोपोली, कामशेत, कर्जत, कुसर, पेठ, नरेल मध्यम स्वरूपात राहील. मुंबई, उरणलाई जोरदार स्वरूपात राहील. नवी मुंबई, पनवेलला मध्यम पावसाचा अंदाज आहे. बदलापूर, कल्याण, ठाणे, ओंबडी, ख्रिस्तीवाडा, मीरा भाईंदर, वसई विरार मध्यम हलका राहील. तसेच शिवाले, वैशाखरे, सम्राट, गुंडा, इगतपुरी, खोटाले, राजूर, उंबरपाडा, पिलवी मध्यम पावसाचा अंदाज राहील. पालघर जिल्ह्याकडे सपाले, पालघर, पैसर, वणीगाव, कासकरोड हलका पाऊस राहील. इगतपुरी, मुनगाव, वडेवरे, जोर, मोकळा, त्र्यंबक मध्यम पावसाचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्याकडे तिरडे, डुबरे, नाशिक, शिन्नर, निमगाव, शिन्नर तसेच मंजूर, निफाड, लासलगाव, पाटोदा या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील. कुसुमाडी, ममदापूर, तालवड, नांदगाव इकडे हलका पाऊस राहील. वणी, डोडांबे, चांदवड, ओझर, कळवण, सटाणा, मालेगाव, निमशेवडी, नामपूर, ताहराबाद या भागातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील. नंदुरबार जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात जोर कमी राहील. साक्री, बॅट, चिंचखेड, देवी, दुसाने, टिटाणे या बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे. धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बुडकी, सांगवी, सुले, बालाने, शहादा, जैतपूर, गोडी, इसाले, बालवाडी, वाजीपूर, चोपडा, गोडी, इसाली या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. धुळे जिल्ह्याकडे कापडणे, कुसुंबे, अंचाले, अरबी, बुकरूड हलका राहील. धुळे, अंजंग, नवारी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. धरणगाव, अंबळनेर आणि तसेच एरंडल मध्यम स्वरूपात राहील. चोपडा, ओवाड, आडगाव, हिरपरा, रावेर, पाली स्टेशन मध्यम स्वरूपात राहील. जळगाव, वसाळ, उडाली, मुक्ताईनगरलाई मध्यम स्वरूपात राहील. बडको, पचरा, पौर, जामनेर, बोर्डलाई बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील. आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव, सायगवन, कन्नड, हातनूर, पिशोर मध्यम स्वरूपात राहील. एळगोपा, देऊगाव,
आणि ममदापूर, वैजापूर, गंगापूर हलका राहील. श्री छत्रपती संभाजीनगर, सांसी, पिंपरी, काचूड, पाचूड, लिंबे, जळगाव, गंगापूर हलका पाऊस राहील. दाकीपाल, पैठणला हलका राहील. अमरापूर, हंसापूर, बालमटाकली, उमापूर, गेवराईला हलका राहील. जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेख, जोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, जालना, बदनापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे. देऊळगाव, राजा, दावडी, सम्राटनगर, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन मध्यम पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तरेकडे राहील. इतर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. बीड जिल्ह्याकडे बीड, गेवराई, उमापूर, यलम, चौसाला, पाटोदा, जामखेड मध्यम स्वरूपात राहील. आणि मांजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसोळ, सोनपेठला मध्यम स्वरूपात राहील. धारूर, केज, परळी, अंबेजोगाई, घाटनंद्रा मध्यम पावसाचा अंदाज आहे. धाराशिवमध्ये कळंब, तारकेटबूम मध्यम हलका बघायला मिळणार आहे. एडशीपेठ, कामेगाव, बेमली, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, बार्शी मध्यम हलका राहील. लातूर जिल्ह्याकडे लातूर, औसा, किंगतोट तसेच वाडा, कोंड, मुरुड आणि बोकडा, रेणापूर मध्यम हलका पाऊस. तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. भटंजी, किल्लरने, निलंगणा, उमरगा, तुगाव, उज्जैन, घोटाला आणि औरंगाबाद, हंसी, बालकी या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील. आणि तसंच उदगीर, रावणकोला इकडे मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. परभणी जिल्ह्याकडे मोकेट, कवठा, नाशी मध्यम जोरदार स्वरूपात राहील. गंगाखेड, पालम, परभणी, जरी, बोरी, जंतूर जोरदार स्वरूपात राहील. सेलू, आष्टी पात्रेले मध्यम हलका राहील. नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे पूर्ण बसमत, नांदेड, वाघाला आणि तसेच पेटुंबरी, कोंडलवाडी, धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे. तमसा, हिमायतनगर, ढाकणी, मोरचोंदी, किनवट मुसळधार पावसाचा अंदाज राहील. हिंगोली, औंध, कळमनुरी, इंदापूर, मागाव, मावळे जोरदार पावसाचा अंदाज आहे. वाशिम जिल्ह्यात वाशिम, रेताडला मध्यम स्वरूपात राहील. मालेगाव, परतूर, मडसूल, मंगळूर, पीक, करचनेखेडा हलका पाऊस बघायला मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, क्रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेकर हलका राहील. आणि मेकर, डोंगगाव, कुदनापूर, गाठबोरी, चिखली जोरदार पावसाचा अंदाज राहील. बुलढाणा, मोटाला आणि खामगाव, शेवगाव, दिघी, नांदुर्णा, अडलबुद्रुक, दासराखेड जोरदार पावसाचा अंदाज आहे. अकोला जिल्ह्याकडे अकोट, तेलरा, हिरवाखेड आणि तसेच अंदरुणा, पातोडा जोरदार पावसाचा अंदाज राहील. अकोला, बुरगाव, मंचूक, गोरेगाव, आळंदा जोरदार पावसाचा अंदाज आहे. अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे. अंजनगाव, सोजी, चिखलदरा, रिसाल, धारणी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे. अचलपूर, चांदूर बाजार तसेच मोर्शी, वरुड, नरखेड, आष्टी या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. अमरावती, बडनेरा, चांदूर, धामणगाव रेल्वे, फलेगाव, पुलगाव, बाबुलगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील. यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, नेर, लाडखेड, धारवा जोरदार स्वरूपात राहील. अरणी, रुई, जवई, ध्यानी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा, महागाव, मौर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पांडकवडा, घाटंजी, करंजी, निमगुडा, अलिदाबाद या भागात जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील. वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट, देवळी, कोल्हापूर जोरदार स्वरूपात राहील. वर्धा, जामनी, बुरकोकाटी, आर्वी, वडणा, लाडगड मध्यम पावसाचा अंदाज आहे. नागपूर जिल्ह्याकडे बुरकोकाटी, धोती, वडा, कोडाली, काटोल, हिंगणा, नागपूर, कामठी, डोरली, कमळेश्वर, उमरी, सावरनेर मध्यम पावसाचा अंदाज राहील. आणि भंडारा जिल्ह्याकडे भंडारा, वर्धी, चिखली, धर्मापुरी, असोली, कंधारी, अकोला मध्यम हलका पाऊस भंडारा जिल्ह्याच्या या भागात राहील. लखनी, साकोली, संग्रणी, आडायल, गोतंगाव, पावनी, भिवापूर हलका पाऊस बघायला मिळणार आहे. गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा तुमसा, तिरा, गोंदिया, चांगझरी, गोरेगाव, आमगाव, साखरटोळा मध्यम हलका राहील. देवरीला हलका राहील. चिंचघर, मार्कासा, आमगाव, चौकी, कुरखेडा, पलिटोला, कोलेगाव, बोंडगाव मध्यम हलका राहील. देसिंग, तिघोरी तसेच चिरमुरा, नाटेचक मध्यम पावसाचा अंदाज राहील. वलनी, सिंदेवाई, राजोळी, मुलसावलीला मध्यम पावसाचा अंदाज आहे. चामर्शी, गोट, अष्टी, मलचिरा, इटापल्ली, आहेरी, बांबरगड, पासीवाडा, सुंदरा आणि गिरवाडा, पाराकोट या भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील. चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर, शिरपूर, खेडगाव या भागातही मध्यम हलका पाऊस राहील. बदलापूर, कजवाली, बाटाडी, मोहली, कोटवाडा, चरवकी, चिमूर, ब्रह्मपुरी मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.